रेशीम बाग हे वैचारिक ऊर्जा केंद्र आहे। ऊर्जा केंद्रामध्ये संवाद साधता येतो असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। तसंच पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अजित पवार गैरहजर राहिल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी जात जनगणनेबद्दल केलेल्या वक्तव्यावर सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं। रेशीम बागेतात भाजपचे मंत्री आणि भाजपचे आमदार होते। आपल्यासोबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार। भाऊ, काय सांगाल, आज रेशीम बागेत आलात, नेमके आज काय विचार घेतले? नाही, रेशीम बाग हे वैचारिक ऊर्जा केंद्र आहे। इथं आमदारांची अनेकदा इच्छा असते की आम्ही इथे यावं, मग एकाच दिवशी कार्यक्रमाच्या माध्यमातून जर सर्व आमदार आले तर त्यांची योग्य व्यवस्थाही करता येते आणि ऊर्जा केंद्र म्हणून जेव्हा येते तेव्हा संवाद साधता येतो। म्हणून आजचा कार्यक्रमाचा दिवस निवडला। आज सर्व आमदार आलेत आणि या ठिकाणी वैचारिक ऊर्जा, वैचारिक दृष्टिकोनातून इथं संवाद करण्यात आला। ते आल्यानंतर एक ऊर्जा असते, मात्र अजित पवार आणि त्यांचे आमदार इथे दिसले नाहीत। सगळ्यांना तुम्ही निमंत्रण दिलं होतं, ते दिसले नाही। त्याचं कारण त्यांना विचारलं पाहिजे, पण जी माहिती मग आहे त्यांचा काहीतरी एक पूर्वनियोजित कार्यक्रम होता। पण तरीही तुमच्या मनामध्ये असणारी जी काही संदिग्धता असेल ती त्यांना विचारावी। जातीय जनगणना जी आहे ती व्हायला नको असं देखील मत मांडण्यात आलेलं आहे। जातीय जनगणना कुठेच होत नाही। आपण ज्याला जातीय जनगणना म्हणतो ती जातीय जनगणना नाही, ती सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस आहे आणि ती या अगोदरही आपल्या देशात करण्यात आली आहे। त्यामुळे जातीय जनगणना बिहारची मलाही असंच वाटत होतं, पण जेव्हा माहिती घेतली तेव्हा जातीय जनगणना होत नाही, ती सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस आहे। आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं आहे की बिहारचं जे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झालं त्या आधारावर आम्ही एकदा बिहारचा अभ्यास करून महाराष्ट्रातही विचार करू। जाती जनगणना झालीच नाही आहे। नक्कीच आपल्यासोबत स्वतः सुधीर मुनगंटीवार होते। ते म्हणाले की जातीय गणना ही झालेलीच नाही, त्यासोबत आम्ही इथे येतो, आम्ही प्रेरणा घेऊन जातो। पंचसूत्री ज्या आहेत त्या सांगितल्या, त्यातून देखील प्रेरणा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह सुशांत सावंत, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।